रत्नागिरी शहरातील नितेश राणे यांचा हटवलेला बॅनर पुन्हा लावला। शहरातील पेठ किल्ला भागात मिरकरवाडा अतिक्रमणावर कारवाई केल्यानंतर अभिनंदन असं बॅनर अज्ञातांनी काढले होते। रत्नागिरी शहर भाजप आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी रात्री पोलीस ठाण्यात घेतली होती धाव। बॅनर काढणाऱ्या आणि त्यावर आक्षेपार्ह मजकूर लिहिणाऱ्यांवर पोलिसांनी निवेदन देऊन केली कारवाईची मागणी। सकाळी त्याच ठिकाणी लावला नितेश राणे यांचा बॅनर। ज्या ठिकाणी बॅनर काढण्यात आले होते परत एकदा लावलेले आहेत, काय सांगाल? माननीय मंत्री महोदय नितेशजी राणे साहेब हे अनधिकृत बांधकामासंदर्भात जे काय त्यांचं चाललेलं आहे, प्रशासनाच्या राणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन जे काय करत आहे आमच्या सर्वांच्या दृष्टीने योग्य चालू आहे। परंतु काही अज्ञात व्यक्तींनी गेल्या परवाच्या दिवशी राणे साहेबांचा बॅनर काढून दुसरीकडे कुठे अन्य ठिकाणी टाकला, त्याचा आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवलेली आहे। आणि हे जे काय सर्व चाललेलं आहे ह्या बाबतीत आमच्या सर्व हिंदू समाजकंटक आमचा भाजप पक्ष यांना हे मान्य नाही, तरी आम्ही पोलीस स्टेशनला त्याचा अर्ज दिलेला आहे। आणि परत आम्ही आज सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन आज परत बॅनर लावलेला आहे। आणि ह्या बॅनरवर जर काय कुठल्याही इथल्या अज्ञात व्यक्तींनी किंवा अन्य कोणी जर काही करण्याचा प्रयत्न केला तर मात्र आम्ही कोणत्याही आमचा कार्यकर्ता न ऐकता त्याला सडेतोड उत्तर देण्याच्या आम्ही तयारीत आहोत। तरी यापुढे प्रशासनाने इथल्या स्थानिक लोकांनी इथल्या असणाऱ्या लोकांनी हे जे काय सर्व अनधिकृत बांधकामाचं चाललेलं आहे ते सगळ्यांच्या दृष्टीने राणेसाहेब योग्य रीतीने करत आहेत। ते कोणालाही त्रास न देता कोणालाही वाईट न वाटता हे सगळं कार्य करत आहेत। ह्याच्यामध्ये जर कोणाला अडकाटी आणायची असेल आणि जर प्रयत्न करायचा असेल तर नितेशजी राणे साहेबांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे सर्व कार्यकर्ते पुरे आहोत। आणि हे जे चाललेलं कार्य आहे आम्ही सर्व भाजप पक्ष आणि राणे साहेबांच्या पाठीवर पूर्ण करू एवढी आमची सगळ्या पक्षातर्फे मी भाजप शहर अध्यक्ष म्हणून सर्वांना विनंती करतो।